नमस्कार मंडळी. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 12वी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन यातील तिसरा धडा, तो म्हणजेच उद्योजकता विकास याचा स्वाध्याय. तो म्हणजेच रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. त्यामध्ये एक उद्योजक या शब्दाची उत्पत्ती एंटरप्रेन्योर या भाषेतील शब्दापासून झाले आहे. तर त्याचे उत्तर आहे पर्याय क फ्रेंच. एंटरप्रेन्ड हा फ्रेंच शब्दापासून आलेला आहे. त्यानंतर 2 एंटरप्रेन्ड याचा अर्थ हा आहे. तर त्याचे उत्तर आहे पर्याय अ हाती घेणे. एंटरप्रेन्ड या शब्दाचा अर्थ हाती घेणे असा आहे. त्यानंतर स्टार्टअप इंडिया हा यांचा पुढाकार आहे. तर त्याचे उत्तर आहे भारत सरकार. पर्याय ब. भारत सरकारने 2016 साली स्टार्टअप इंडियाला पुढाकार घेतला. त्यानंतर 4 हे शहरी रहिवाशांना ग्रामीण भागात आणून स्थानिक लोकवसाहत सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सशक्त करते. तर त्याचे उत्तर आहे पर्याय अ कृषी पर्यटन. जोड्या जुळवा. त्यामध्ये अ रिक्त भरण कार्य, तर ते रिक्त भरण कार्य उद्योजकता करत असते. त्यानंतर ब उद्योजक हा स्वयंचलित असतो, त्यामुळे 5. त्यानंतर क कृषी पर्यटन, त्याचे उत्तर आहे 6. ग्रामीण पर्यटन, कृषी पर्यटन हे ग्रामीण पर्यटन असते. त्यानंतर ड तंत्रज्ञान, तर त्याचे उत्तर आहे 8. अलीकडील नवे ज्ञान. त्यानंतर ई स्टार्टअप इंडिया, तर त्याचे उत्तर आहे 1. 2016. प्रश्न 1 आहे तो म्हणजेच खालील विधानांसाठी शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा. त्यामध्ये 1 असा उपक्रम ज्यात साहस, अनिश्चितता, जोखीम, नाविन्यता समाविष्ट असते. तर त्याचे उत्तर आहे उद्योजकता. उद्योजकतामध्ये साहस, अनिश्चितता, जोखीम, नाविन्यता असते. त्यानंतर 2 आर्थिक कृतींसाठी काहीतरी नवीन निर्माण करण्याचे कार्य, तर त्याचे उत्तर आहे नाविन्य. त्यानंतर 3 अशी व्यक्ती जी नवनिर्माता, नवीन उत्पादनाची समायोजनता यांची ओळख करून देतो, तर त्याचे उत्तर आहे उद्योजक. अशी प्रक्रिया ज्यामध्ये उद्योजकतेची कौशल्य आणि ज्ञान प्रशिक्षणाद्वारे दिले जाते, तर त्याचे उत्तर आहे उद्योजकता विकास कार्यक्रम. त्यानंतर 5 अशी प्रक्रिया ज्यामध्ये व्यक्तीला कार्य करण्याचे प्रोत्साहन आणि कार्य करण्यास प्रवृत्त करते अशी उद्दिष्ट गाठण्याची क्रिया, तर त्याचे उत्तर आहे उद्योजकता. त्यानंतर 6 असा कर्मचारी ज्याला स्वतःच्या नाविन्यपूर्ण कल्पना राबविण्यासाठी संघटनेचा पाठिंबा आणि अधिकार असतात, तर त्याचे उत्तर आहे अंतर्गत उद्योजक. प्रश्न 1 ड आहे तो म्हणजेच खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा. त्यामध्ये 1 उद्योजक हा कठोर परिश्रमासाठी तयार नसतो. हे विधान चूक आहे, कारण उद्योजक हा कठोर परिश्रमासाठी तयार असतो. त्यानंतर 2 कृषी पर्यटन हा कृषी अर्थव्यवस्थेला आधार देतो. तर हे विधान बरोबर आहे, कारण कृषी पर्यटन हे ग्रामीण भागात कृषी क्षेत्रात आणले जाते. त्यानंतर 3 यशस्वी व्यावसायिक मोजता येण्याजोगा धोका स्वीकारतो. तर हे विधान चूक आहे, कारण यशस्वी व्यावसायिक हा मोजता न येण्याजोगा धोका स्वीकारतो, कारण धोका हा मोजता येत नसतो. उद्योजक हा पूर्णवेळ व्यवसाय आहे, ज्यासाठी समर्पण आणि कठोर परिश्रमाची आवश्यकता असते. तर हे विधान बरोबर आहे. त्यानंतर 5 स्टार्टअप इंडिया हा फ्रान्स सरकारचा एक उपक्रम आहे. तर हे विधान चूक आहे, कारण तो भारत सरकारचा उपक्रम आहे. गटात न बसणारा शब्द शोधा. त्यामध्ये 1 संज्ञापक, प्रवर्तक, स्वयंचालक आणि निष्क्रिय. तर याचे उत्तर आहे निष्क्रिय, कारण ही सर्व यशस्वी उद्योजकाची गुणे आहेत, तर हे निष्क्रिय हे त्याचे गुण नाही. त्यानंतर 2 ट्रेकिंग, वन्यजीव अभ्यास, घोडेस्वारी करणे आणि बैठके, तर याचे उत्तर आहे बैठके. त्यानंतर 3 नाविन्य, संज्ञापनाचा अभाव, बाजारपेठेचा विकास, उद्दिष्टांचे निर्धारण. तर याचे उत्तर आहे संज्ञापनाचा अभाव. तो म्हणजेच खालील विधाने पूर्ण करा. त्यामध्ये 1 उद्योजक ही अशी व्यक्ती आहे जी याची सुरुवात करते, तर त्याचे उत्तर आहे व्यवसाय. उद्योजक ही व्यक्ती व्यवसायाची सुरुवात करते. त्यानंतर 2 स्टार्टअप इंडिया हा उपक्रम या सालात सुरू झाला, तर त्याचे उत्तर आहे 2016. प्रश्न 1 कंसातील अचूक पर्याय निवडून तक्ता पूर्ण करा. त्यामध्ये 1 शहरी रहिवासी आणण्याची कल्पना, तर त्याचे उत्तर आहे कृषी पर्यटन. कृषी पर्यटनाचाच एक प्रकार, तर त्याचे उत्तर आहे निशे पर्यटन. त्यानंतर 3
उत्पादन आणि वैशिष्ट्यांचे नवीन संयोजन, तर त्याचे उत्तर आहे नवीन उपक्रम. आणि 4 पूर्णवेळ व्यवसाय ज्यात समर्पण आणि कठोर परिश्रमाची आवश्यकता असते, तर त्याचे उत्तर आहे उद्योजकता. नंतर एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये एक कृषी पर्यटन म्हणजे काय? कृषी पर्यटन व्यक्तींना मातीशी पुन्हा जोडले जाण्याशी आणि स्थानिक खाद्यपदार्थांच्या अनुभवाची संधी उपलब्ध करून देते. कृषी व्यवसायात फळे तोडणे, मधमाशी पालन, गायींचे दूध काढणे आणि इतर शैक्षणिक कामांचा समावेश होतो. त्यानंतर उद्योजक म्हणजे काय? तर ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोशानुसार उद्योजक म्हणजे अशी व्यक्ती जी व्यवसाय किंवा व्यवसाय संस्था संघटित करते आणि चालविते, तसेच तो व्यवसाय करण्यासाठी आर्थिक जोखीम पत्करते. त्यानंतर 3 उद्योजकता एक खाजगी संस्था आहे, असे कोणी वर्णन केले आहे? 1848 मध्ये प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जॉन स्टुअर्ट मिल यांनी उद्योजकतेला खाजगी उद्योग स्थापक असे वर्णन केले आहे. त्यानंतर खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. त्यामध्ये एक उद्योजक हा शब्द जर्मन भाषेतील एंटरप्रेन्योर या शब्दापासून आलेला आहे. तर एंटरप्रेन्योर हा शब्द फ्रेंच भाषेतील होता, त्यामुळे याचे उत्तर आहे उद्योजक हा शब्द फ्रेंच भाषेतील एंटरप्रेन्योर या शब्दापासून आलेला आहे. त्यानंतर 2 उद्योजक घराला ग्राहक समाधानी होतील अशी जागा बनवतो, तर त्याचे उत्तर आहे उद्योजक बाजारपेठेला ग्राहक समाधानी होतील अशी जागा बनवतो. त्यानंतर 3 स्टँड अप इंडिया या योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जाची 10 वर्षात परतफेड करणे, तर येथे उत्तर आहे 7. स्टँड अप इंडिया या योजनेअंतर्गत कर्जाची 7 वर्षाच्या अंतर्गत परतफेड करावी लागते. प्रश्न दुसरा आहे तो म्हणजे संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. त्यामध्ये पहिली संकल्पना आहे ती म्हणजेच उद्योजक. उद्योजक एक अशी व्यक्ती आहे की जी व्यवसाय सुरू करते आणि पैसे कमविण्यासाठी नुकसान सहन करण्यास तयार असते. व्यवसाय आणि जोखीम हे सामान्यपणे प्रचलित असलेले महत्त्वाचे शब्द एकमेकांशी संबंधित असतात. जर वास्तविकतः व्यवसाय आणि जोखीम नसेल तर व्यक्तीस उद्योजक म्हणून संबोधले जाऊ शकत नाही. त्यानंतर 3 त्याची व्याख्या ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोशानुसार उद्योजक म्हणजे अशी व्यक्ती जी व्यवसाय किंवा व्यवसाय संस्था संघटित करते आणि चालविते, तसेच तो व्यवसाय करण्यासाठी आर्थिक जोखीम पत्करते. त्यानंतर कृषी पर्यटन याची संज्ञा स्पष्ट करायची आहे. सध्याच्या यांत्रिक युगात बऱ्याच लोकांना ते खात असलेल्या अन्नधान्याचे उत्पादन कसे केले जाते किंवा ते कुठल्या भागातून आलेले आहे याची काहीही कल्पना नसते. कृषी पर्यटन व्यक्तींना मातीशी पुन्हा जोडले जाण्याची आणि स्थानिक खाद्यपदार्थांच्या अनुभवाची संधी उपलब्ध करून देते. कृषी व्यवसायात फळे तोडणे, मधमाशी पालन, गायींचे दूध काढणे आणि इतर शैक्षणिक कामांचा समावेश होतो. कृषी पर्यटन सामाजिक आणि स्थानिक आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या मार्गावर केंद्रित आहे. त्यांच्या शेतीच्या उत्पादनात वैविध्य आणण्याची आणि शेती उत्पन्नाला पूरक गरज असल्याचे ओळखून अनेक शेतकरी कृषी उत्पादनाच्या शेतीच्या जेव्हा स्थानिक उत्पादक यापुढे आर्थिकदृष्ट्या स्पर्धा करू शकत नाहीत, तेव्हा कृषी अर्थव्यवस्थेला कृषी पर्यटन आधार देऊ शकते. स्टार्टअप स्टार्टअप म्हणजे असा उद्योग ज्याचे मुख्यालय भारतात आहे, म्हणजे ज्याची मेन ब्रांच ही भारतात आहे, मेन ऑफिस. त्यानंतर ज्याची सुरुवात होऊन 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेला नाही आहे आणि ज्याची सुरुवात होऊन 10 वर्षे कालावधी झालेला नसला पाहिजे. ज्याची वार्षिक उलाढाल 100 कोटींपेक्षा कमी आहे, म्हणजेच त्याचा वार्षिक वर्षाचा टर्नओव्हर हा 100 कोटींपेक्षा कमी आहे, म्हणजेच त्याची वर्षाची सेल्स 100 कोटींपेक्षा कमी असली पाहिजे. या उपक्रमाअंतर्गत भारत सरकारने भारतीय उद्योजकांना 10 लाख मोबाईल ॲप स्टार्टअप उभारण्यासाठी आय मेड या उपक्रमाची सुरुवात केली आहे. स्टँड अप अनुसूचित जाती म्हणजे एससी, अनुसूचित जमाती एसटी आणि किंवा महिला उद्योजकांना वित्त पुरवठा करणारी स्टँड अप इंडिया योजना आहे. म्हणजे स्टँड अप इंडिया ही योजना फक्त अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांसाठी आहे. ग्रीनफील्ड एंटरप्राइजची उभारणी करण्यासाठी बँकेच्या प्रत्येक शाखेमधून कमीत कमी एक अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती आणि एक महिला
कर्जदाराला रुपये 10 लाखापासून ते रुपये 1 करोड पर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे हे स्टँड अप इंडिया योजनेचे उद्दिष्ट आहे. 5. अंतर्गत उद्योजक. अंतर्गत उद्योजक हा एक असा कर्मचारी आहे ज्याला स्वतःच्या नाविन्यपूर्ण व सर्जनशील कल्पना अंमलात आणण्याचा अधिकार आहे, तसेच त्या अंमलात आणण्यासाठी संघटनेचा पूर्ण पाठिंबा असतो. त्याच्या कल्पना किंवा उत्पादनाने कंपनीला लगेच महसूल मिळवून देईल किंवा देणार नाही, असे असतानाही त्या कर्मचाऱ्याला त्याचा पगार मिळत राहतो. म्हणून उद्योजक व अंतर्गत उद्योजक यांमधील महत्त्वाचा फरक म्हणजे उद्योजक आर्थिक जोखीम पत्करतो, तर अंतर्गत उद्योजकाला स्वतःच्या खिशातून भांडवल गुंतवावे लागत नाही. संघटना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देते. बऱ्याच मोठ्या संघटनांमध्ये संशोधन व विकासासाठी पूर्णपणे समर्पित विभाग असतात, जेथे कर्मचाऱ्यांना त्यांच्या सर्जनशील क्षमतांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाते. म्हणजेच अंतर्गत उद्योजक हा संस्थेतीलच एक कर्मचारी असतो, परंतु तो उद्योजकतेसारखे कार्य करत असतो, परंतु त्याला पगार मिळत असल्यामुळे त्याला भांडवल गुंतवावे लागत नाही. तो फक्त आपल्या नवनवीन कल्पना संघटनेला सुचवत असतो. खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. श्री सोहम हा MBA पदवीधर आहे. श्री नवीन हा BCom पदवीधर आहे. श्री सोहम हे दुग्ध व्यवसाय ग्रामीण क्षेत्रात सुरू करण्यास उत्सुक आहेत आणि नवीन हे खाजगी म्हणजेच आता सोहम दुग्ध व्यवसाय सुरू करणार आहेत, त्यामुळे ते उद्योजकता स्वीकारत आहेत. आणि श्री नवीन हे खाजगी कंपनीत रोखपाल म्हणून कार्य करतात. हा कॅशियर म्हणून कार्य करतो, त्यामुळे हा नोकरी करत आहे. तर त्यावरून खालील प्रश्न उत्तर द्यायचे आहेत. पहिला प्रश्न, सोहमचे स्वप्न कोणते आहे? तर सोहमचे स्वप्न हे उद्योजक बनण्याचे आहे. नंतर उद्योजकाचे कोणतेही एक वैशिष्ट्य सांगा. उद्योजक हा एक सर्जनशील विचारवंत असतो. एक वैशिष्ट्य सांगितलेले आहे, सर्जनशील विचारवंत. त्यानंतर 3, यशस्वी उद्योजक होण्यासाठी श्री सोहम यांच्याकडे कोणते गुण असावेत? तर यशस्वी उद्योजक होण्यासाठी श्री सोहम यांच्याकडे खालील गुण असावेत. त्यामध्ये 1, शिस्तबद्ध असावा, आत्मविश्वासी असावा, स्वयंचालक असावा, स्पर्धात्मक आणि सर्जनशीलता त्याकडे असावी. प्रश्न 4, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये 1, उद्योजकाची संकल्पना स्पष्ट करा आणि उद्योजकाची कार्य स्पष्ट करा. म्हणजेच उद्योजकाची व्याख्या स्पष्ट करायची आहे आणि त्याची कार्य स्पष्ट करायची आहे. ऑक्सफोर्ड इंग्रजी शब्दकोशानुसार उद्योजक म्हणजे अशी व्यक्ती जी व्यवसाय किंवा व्यवसाय संस्था संघटित करते आणि चालविते, तसेच तो व्यवसाय करण्यासाठी आर्थिक जोखीम पत्करते. त्यामध्ये 1, नाविन्य, इनोव्हेशन. उद्योजक मूलतः नाविन्यपूर्ण असतो. तो उत्पादनाची नवनवीन साधने शोधतो. त्यातून त्याने नवीन उत्पादने सादर करणे किंवा सद्य उत्पादनांमध्ये बदल करणे आवश्यक असते. ग्राहकांना नवीन उत्पादने किंवा सद्य उत्पादनातील नवीन वैशिष्ट्ये नेहमीच समाधान देतात. व्यवसायामध्ये उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी नवनिर्मिती आवश्यक असते. त्यानंतर 2, उद्दिष्टांचे निर्धारण, डिटर्मिनेशन ऑफ ऑब्जेक्टिव्हज. उद्योजकाला व्यवसायाची उद्दिष्टे निर्धारित करणे आवश्यक असते. संघटनेच्या प्राथमिक आणि दुय्यम उद्दिष्टांमधील फरक असू शकतो. बाजारातील परिस्थितीनुसार उद्योजक ही उद्दिष्टे बदलू शकतो. बाजाराचा विकास, डेव्हलपमेंट ऑफ मार्केट. उद्योजकांना त्यांच्या उद्योगातील उत्पादने व सेवांचे विपणन करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधावे लागतात. ते ग्राहकांची मागणी समजून घेण्यासाठी सर्वेक्षण करू शकतात किंवा संशोधन करू शकतात. जेव्हा बाजारपेठ सतत विकसित केल्या जातात, तेव्हा ग्राहकांच्या मागण्या देखील वाढतात. म्हणजेच त्याला बाजाराचा विकास करत राहावा लागतो. त्यानंतर 4, नवीन तंत्रज्ञान, न्यू टेक्नॉलॉजी. जागतिक विश्वात दररोज नवीन तंत्रज्ञानाचा शोध लागतो. नवीन तंत्रज्ञानाच्या परिचयाने व्यवसायाची वाढ होते. उदाहरणार्थ नवीन यंत्रणा, प्रगत तंत्रज्ञान, उत्पादनाची नवीन आणि वैज्ञानिक पद्धती. आणि 5, चांगले संबंध. संस्थेमध्ये कामकाजाचे वातावरण निरोगी राखणे आवश्यक आहे. चांगले संबंध हे कनिष्ठ आणि वरिष्ठांमधील कार्यक्षम संबंधावर अवलंबून असतात. कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधणे ही यशाची गुरुकिल्ली आहे. त्यानंतर उद्योजकाची संकल्पना स्पष्ट करा आणि यशस्वी उद्योजकाचे गुण स्पष्ट करा. तर आता इथे उद्योजकाची व्याख्या दिलेली आहे आणि त्याचे गुण पुढील प्रमाणे. त्यामध्ये 1, शिस्तबद्ध, तो शिस्तबद्ध असावा लागतो.
या व्यक्ती त्यांची व्यावसायिक कार्य करण्यावर लक्ष केंद्रित करतात आणि त्यांच्या उद्दिष्टांमधील अडथळे किंवा विघ्ने दूर करतात. त्यासाठी त्यांच्याकडे अनेक युक्त्या असतात. यशस्वी उद्योजकांमध्ये त्यांच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी सर्वसमावेशक योजना व डावपेचांची रूपरेषा असते. 2. आत्मविश्वास. यशस्वी उद्योजक मला यश मिळेल का, मी त्यास पात्र आहे का याबद्दल प्रश्न विचारत नाहीत. आपल्या ज्ञानाच्या आधारे उद्योग यशस्वी करण्याचा विश्वास त्यांच्यात असतो. प्रत्येक कृतीतून ते आपला आत्मविश्वास दाखवून देतात. नंतर तिसरा पॉइंट, मोकळ्या मनाचे, ओपन माइंडेड. प्रत्येक कार्य आणि परिस्थिती ही एक व्यावसायिक संधी आहे असे उद्योजक समजतात. कार्यप्रवाह आणि कार्यक्षमता, कुशल मनुष्यबळ आणि संभाव्य नवीन व्यवसाय याबद्दल सतत कल्पना निर्माण केल्या जातात. सभोवतालच्या सर्व गोष्टींकडे आणि ध्येयाकडे लक्ष देण्याची क्षमता त्यांच्यात असते. त्यानंतर 4. स्वयंचालक, सेल्फ स्टार्टर. जर काही करायचे असेल तर ते स्वतःच करावे लागते हे उद्योजकांना माहिती असते. ते प्रकल्पाचे मापदंड निश्चित करतात आणि प्रकल्प त्या मार्गावर असल्याचे सुनिश्चित करतात. ते इतके सक्रिय असतात की एखाद्याने त्यांना परवानगी देण्याची प्रतीक्षा देखील ते करत नाहीत. त्यानंतर 5. स्पर्धात्मक. उद्योजकाला हे माहिती असते की ते दुसऱ्यांपेक्षा जास्त चांगले काम करू शकतात. त्यामुळे ते अनेक कंपन्या स्थापन करतात. त्यांनी उभारलेल्या उद्योगामध्ये यशस्वी होणे त्यांच्यासाठी गरजेचे असते. उद्योजक त्यांच्या स्वतःच्या कंपनीत च्या यशाची नोंद ठेवतात. त्यानंतर खालील विधाने साकारार्थ स्पष्ट करा. त्यामध्ये 1. उद्योजकता हा स्वयंरोजगाराचा सर्वात चांगला स्रोत आहे. तर त्याचे कारण 1. उद्योजकतेमध्ये उद्योजक स्वतः व्यवसाय स्थापन करतो. 2. त्यामुळे तोच मालक असल्यामुळे सर्व अधिकार व जबाबदाऱ्या ह्या त्याच्यावरच असतात. त्यानंतर 3. हा व्यवसाय त्याचा स्वतःचा असल्यामुळे त्याला दुसरीकडे नोकरी शोधावी लागत नाही. 4. या व्यवसायातून त्याला रोजगार मिळत राहतो. म्हणून उद्योजकता हा स्वयंरोजगाराचा सर्वात चांगला स्रोत आहे. त्यानंतर यशस्वी व्यावसायिक मोजता न येण्याजोगा धोका स्वीकारतो. त्याचे कारण 1. व्यावसायिक व्यवसायातील एकूण जोखीम स्वीकारतो. 2. तो आव्हानांना सामोरे जाण्यास तयार असतो आणि नेहमीच नवीन व अधिकाधिक संधींच्या शोधात असतो. त्यानंतर 3. व्यवसायामध्ये अनिश्चितता असते ज्याचा विमा काढला जात नाही. त्यानंतर 4. व्यावसायिक विविध उत्पादनांचे घटक ठरविलेल्या किमतीला विकत घेतो, परंतु त्या सेवा तो न ठरविलेल्या किमतीला विकतो. 5. यामध्ये भरपूर जोखीम असते की जी मोजता येत नाही. म्हणून यशस्वी व्यावसायिक हा मोजता न येण्याजोगा धोका स्वीकारतो. तिसरा प्रश्न आहे तो म्हणजेच उद्योजक हा प्रभावी संज्ञापक असावा. त्याचे कारण 1. संज्ञापन कौशल्यामुळे उद्योजक आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करू शकतात. 2. तसेच कोणत्याही परिस्थितीचे फायदे अधोरेखित करण्यास त्यांची मदत होते. 3. उत्तम संज्ञापनामुळे उद्योजक इतरांना यशासाठी व उत्पादनांची विक्री वाढवण्यास प्रोत्साहित करू शकतात. त्यानंतर 4. परिणामी कर्मचाऱ्यांमध्ये एक निरोगी वातावरण निर्माण होते, त्यामुळे व्यवसायात वृद्धी होते. म्हणून उद्योजक हा प्रभावी संज्ञापक असावा. उद्योजक हा नवनिर्मितीक्षम असावा. तर त्याचे कारण 1. ग्राहकाला नवीन उत्पादने किंवा सद्य उत्पादनामधील बदल किंवा नवीन वैशिष्ट्ये नेहमीच समाधान देतात. त्यामुळे उद्योजकाला नवीन उत्पादने सादर करणे किंवा सद्य उत्पादनांमध्ये बदल करणे आवश्यक असते. 3. तसेच व्यवसायामध्ये उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी नवनिर्मिती आवश्यक असते. म्हणून उद्योजक हा नवनिर्मितीक्षम असावा. नाविन्यपूर्ण उपक्रमाने शेतकरी आपले कृषी पर्यटन व्यवसाय विस्तारित करू शकतो. त्याचे कारण 1. कृषी पर्यटन सामाजिक आणि स्थानिक आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या मार्गावर केंद्रित आहे. 2. कृषी पर्यटनात कार्यरत शेती, कुरणशेती किंवा कृषी यातून पर्यटकांचे मनोरंजन तसेच मालकांसाठी पूरक उत्पन्न ठरते. 3. मुलांना वेताचा झोका, भोपळा रंगवणे, बुजगावणे बनविणे तसेच प्रौढ लोकांना ऐतिहासिक प्रदर्शन किंवा चित्रकला स्पर्धा असे नवनवीन उपक्रम करून पर्यटकांना माहिती व मनोरंजन होते. त्यानंतर 4. वरीलप्रमाणे नवनवीन उपक्रम केल्याने ग्राहकांचे समाधानी होतेच. त्यानंतर 5. तसेच ते ग्राहक आपले अनुभव इतरांना सांगतात. यातूनच शेतकरी आपला व्यवसाय विस्तारित करू शकतो.
म्हणून नाविन्यपूर्ण उपक्रमाने शेतकरी आपले कृषी पर्यटन व्यवसाय विस्तारित करू शकतो. 6 आहे तो म्हणजेच खालील प्रश्न सोडवा. त्यामध्ये एक उद्योजकता विकासाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. त्यामध्ये एक नाविन्यपूर्ण उद्योजकता ही एक नाविन्यपूर्ण गोष्ट आहे. उत्पादनाच्या विविध घटकांची नवनिर्मिती म्हणजेच नाविन्यता होय. यात नवीन उत्पादने, तंत्रज्ञानाची नवीन पद्धत, कच्च्या मालाची नवीन स्रोत आणि विशिष्ट उत्पादनासाठी नवीन बाजार निर्माण करणे यांचा अंतर्भाव असतो. वेळोवेळी ग्राहकांची आवड निवड बदलत असतात. ग्राहकांना संतुष्ट करण्यासाठी वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी उद्योजकांना हे संशोधन आणि विकास कार्य करावे लागते. 2. आर्थिक कृती उद्योजक ग्राहकांच्या गरजेनुसार नवीन उत्पादन करतो. त्यामुळे मानवाच्या गरजा भागविणे आणि त्याचबरोबर एक चांगले जीवनमान देणे अशी उद्योजकाची भावना असते. ज्ञान व कौशल्यावर आधारित ही एक शास्त्रशुद्ध योजना आहे. म्हणूनच उद्योजकता ही एक आर्थिक क्रिया आहे. त्यानंतर संघटनेची बांधणी ऑर्गनायझेशन बिल्डिंग हे एक असे कार्य आहे जिथे उत्पादनाच्या विविध घटकांचे संघटन केले जाते. स्थल उपयोगिता, काल उपयोगिता, रूप उपयोगिता इत्यादी विविध बाबींचा विचार करून ते नवीन उत्पादनासाठी विविध घटक एकाच छताखाली एकत्र करण्यात येतात. 4. सर्जनशील कार्य क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी नाविन्यास सर्जनशीलतेचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. सर्जनशीलतेचा वापर करून नवीन उत्पादनाची निर्मिती करून समाजापुढे सादर करणे हे उद्योजकांसाठी एक मोठे आव्हान असते. म्हणूनच सर्जनशीलता उद्योजकतेचा एक आवश्यक भाग आहे. त्यानंतर 5. व्यवस्थापकीय कौशल्य आणि नेतृत्व मॅनेजरियल स्किल आणि लीडरशिप ज्या व्यक्तीला यशस्वी उद्योजक व्हायचे असेल त्यास फक्त नफ्यापेक्षा काहीतरी नवीन करण्याची आवड असली पाहिजे. नेतृत्व आणि व्यवस्थापकीय कौशल्य हे उद्योजकतेचे सर्वात महत्त्वाचे पैलू आहेत. त्यामुळे इतर कौशल्ये दुय्यम मानली जाऊ शकतात. म्हणून उद्योजकाकडे नेतृत्वाची आणि व्यवस्थापनाची क्षमता असणे आवश्यक आहे. त्यानंतर उद्योजकता विकास कार्यक्रम स्पष्ट करा. उद्योजकतेचा विकासाचा कार्यक्रम स्पष्ट करताना एक व्यवस्थित रचलेला कार्यक्रम जो एका व्यक्तीस उद्योगाची प्रेरणा, कौशल्य प्राप्ती आणि क्षमता वाढविण्यास मदत करतो आणि आपली उद्योजकाची भूमिका प्रभावशाली पार पाडण्यास मदत करतो. उद्योजकता विकासाचा कार्यक्रम ही एक अशी योजना आहे ज्याद्वारे उद्योजकातील सुप्त गुण शोधले जातात. नवीन उद्योग सुरू करण्यासाठी प्रेरणा मिळते. समूहाच्या व्यवस्थापनेचे शिक्षण व नवीन उपक्रम सुरू करण्यासंदर्भातील सर्व बाबींचे मार्गदर्शन मिळते. 1970 साली गुजरात इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनने उद्योजकता विकास कार्यक्रमाचे प्रायोजकत्व स्वीकारले. आंध्र प्रदेशमधील काकीनाडा जिल्ह्यामध्ये मॅकले लँड्स यांनी घेतलेल्या प्रयोगांवर EDP वर आधारित आहे. यामध्ये उद्योजकांना प्रेरणा व प्रशिक्षण दिले गेले होते. उद्योजकता विकास कार्यक्रमांमध्ये पुढील पायऱ्यांचा समावेश होतो. पायाभूत सुविधांची व्यवस्था पहिल्यांदा पायाभूत सुविधांची व्यवस्था केली जाते. त्यानंतर दुसरी स्टेप आहे ती म्हणजे संभाव्य उद्योजकांची निवड. त्यानंतर 3 उद्योगांची ओळख. त्यानंतर 4 व्यावसायिक प्रशिक्षण व कार्यक्रम. त्यानंतर 5 प्रशिक्षण कर्मचाऱ्यांची निवड. त्यानंतर 6 प्रशिक्षण पद्धतीची निवड. त्यानंतर 7 वास्तविक प्रशिक्षण. त्यानंतर 8 देखरेख आणि पाठपुरावा. त्यानंतर प्रश्न 7 आहे तो म्हणजेच खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये 1 उद्योजक संकल्पना स्पष्ट करा आणि उद्योजकाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर उद्योजकाची इथे आपण व्याख्या पाहिलेली आहे ती दिलेली आहे आणि उद्योजकाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे. त्यामध्ये 1 बौद्धिक क्षमता. एक उद्योजक हा एक सर्जनशील विचारवंत असतो. त्याच्याकडे चांगली बुद्धिमत्ता असते. त्याच्याकडे व्यवसायाच्या परिस्थितीचे विश्लेषण करण्याची क्षमता असते. या क्षमतेचा उपयोग त्यांनी योग्य निर्णय घेण्यास होतो. त्यानंतर दूरदृष्टी फ्युचर फोरसाइट बाजाराच्या परिस्थितीबद्दल उद्योजकांना भविष्यातील दूरदृष्टी असते. व्यवसायाच्या बाह्य वातावरणाबद्दलही त्यांना ज्ञान असायला पाहिजे. त्यामुळे त्यांना परिस्थिती व बाजारातील बदलानुसार योग्य निर्णय घेण्यास मदत होते. ते वेळेवर कार्यवाही करू शकतात. त्यानंतर 3 कठोर परिश्रम हार्डवर्क उद्योजक हा कठोर परिश्रम करण्यास तयार असतात.
जेव्हा नवीन उपक्रम सुरू होतो तेव्हा ते जास्त महत्त्वाचे असते. त्यांना जास्त वेळ काम करावे लागते. अनेक वेळा व्यवसायाची क्षेत्रे स्वतंत्रपणे हाताळावी लागतात. त्यामुळे त्यांना यशस्वी होण्यास नक्कीच मदत होते. त्यानंतर 4 तांत्रिक ज्ञान. उद्योजकास त्याच्या व्यवसायाबद्दल चांगले तांत्रिक ज्ञान असावे लागते. उद्योजकामध्ये उत्पादन प्रक्रिया आणि तंत्रज्ञानाबद्दल अधिक ज्ञान मिळवून स्वतःला अद्ययावत ठेवण्याची क्षमता असावी लागते. 5 संज्ञापन कौशल्य. ग्राहक, पुरवठादार, धनको, कर्मचारी इत्यादी विविध प्रकारच्या व्यक्तींशी संवाद साधण्याची उद्योजकास आवश्यकता असते. तो आपले मत, कल्पना आणि रणनीती प्रभावीपणे व्यक्त करण्यास सक्षम असावा. तेथे संदेश पाठविणारा आणि संदेश स्वीकारणारा यांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. त्यानंतर 6 उच्च आशावादी. उद्योजकांनी नेहमीच सकारात्मक विचार केला पाहिजे. अपयशाच्या काळातही बाजाराच्या परिस्थितीबद्दल त्याने नेहमीच आशावाद आणि आत्मविश्वास बाळगावा. अशी सकारात्मक वृत्ती त्यांना आपला व्यवसाय यशस्वीरित्या चालविण्यास मदत करते. जोखीम घेणे. यशस्वी व्यावसायिक व्यवसायातील एकूण जोखीम स्वीकारतो. तो आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार असतो आणि नेहमीच नवीन आणि अधिकाधिक संधींच्या शोधात असतो. उद्योजक संकल्पना स्पष्ट करायची म्हणजे उद्योजकाची व्याख्या आणि उद्योजकाची कार्य स्पष्ट करायची. त्यामध्ये एक नाविन्य हे आपण पाहिलेलेच आहे. त्यानंतर निर्धारण हे सुद्धा पाहिलेले आहे. 3 बाजाराचा विकास डेव्हलपमेंट ऑफ मार्केट. 4 नवीन तंत्रज्ञान म्हणजे जागतिक विश्वात दररोज नवीन तंत्रज्ञानाचा शोध लागत असतो. नवीन तंत्रज्ञानाच्या परिचयाने व्यवसायाची वाढ होते. उदाहरणार्थ नवीन यंत्रणा, प्रगत तंत्रज्ञान, उत्पादनाची नवीन आणि वैज्ञानिक पद्धती. 5 चांगले संबंध. संस्थेमध्ये कामकाजाचे वातावरण निरोगी राखणे आवश्यक आहे. चांगले संबंध हे कनिष्ठ आणि वरिष्ठांमधील कार्यक्षम संबंधावर अवलंबून असतात. कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधणे ही यशाची गुरुकिल्ली आहे. त्यानंतर 6 निधीची उपलब्धता. उद्योजकाला भिन्न आर्थिक संसाधने शोधण्याची आवश्यकता असते. कारण पुरेसे व सातत्यपूर्ण भांडवल व्यवसायासाठी आवश्यक असते. प्रत्येक व्यवसायासाठी गुंतवणूकदारांशी चांगले आणि प्रामाणिक संबंध आवश्यक असतात. त्यानंतर 7 निर्णय घेणे. उद्योजकाला त्याच्या उद्योगासाठी योग्य निर्णय घ्यावे लागतात. वेळेत व योग्य निर्णय घेणे देखील महत्त्वाचे आणि आवश्यक असते. कोणताही व्यावसायिक निर्णय घेण्यापूर्वी त्याने नेहमी साधक-बाधक गोष्टींचा विचार केला पाहिजे.